नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर लोणावळ्यामधली एकदम सुंदर, एकदम लॅविश, एकदम लक्झरियस प्रॉपर्टी आणि मी आतापर्यंत बरेच फार्म हाऊसेस, रिसॉर्ट्स व्हिजिट केलेत, पण त्यापैकी ही जी टॉपला येईल ना अशा लेवलची ही प्रॉपर्टी आहे। खूपच क्लास प्रॉपर्टी आहे। 6 BHK प्रॉपर्टी टू बी ऑनेस्ट, प्रायव्हेट आहे आणि त्यासोबतच खूपच भाईसाहब सुंदर आहे। पहिले थोडेफार डिटेल्स देतो। ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे पॅलेसियो। तर मग हा भाई साहब धुकं पण आलंय बघा। आणि म्हणजे तुम्ही इथे पावसाळ्यामध्ये येत असाल ना तर तुम्हाला खतरनाक मजा येणार आहे, कारण हिलवरती आहे थोडीशी प्रॉपर्टी, त्याच्यामुळे धुकं तर इकडे येतच असतं कंटिन्युअसली। आणि एखादा मॅन्शन, जसं मॅन्शन असतं ना, जसं आपण मूवीजमध्ये वगैरे पाहतो त्या लेवलची ही प्रॉपर्टी आहे। सो इथे तर स्विमिंग पूल आहेतच, बाकीची मी टूर तुम्हाला करून देणारच आहे। आणि हा मित्रांनो, लोणावळा रेल्वे स्टेशन पासून फक्त ही आहे ना 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती असेल। आणि त्यासोबतच इकडची गुगल मॅपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि त्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर, जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर मग ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर तुम्हाला इकडची कंप्लीट टूर करून द्यायची आहे। सो बाहेरून आपण स्टार्ट करूया। ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की इथे ह्यूज असा स्विमिंग पूल आहे, त्यासोबतच जागोजागी सिटिंग केलेली आहे। तिकडे सुद्धा आहे, इथे सुद्धा सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, त्यासोबत इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा ही अशी युनिक सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। अँड तिकडे एक स्विंग आहे। बट तुम्ही जर ग्रुपसोबत येत आहे तर इथे फोटोज वगैरे क्लिक करायला सुद्धा खतरनाक भाई साहब ह्यांनी ट्रकचं की कसलं उचलून आणलंय आणि इकडे लावलंय आणि इथे तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करू शकता। आणि इथे मागे सुद्धा ॲक्च्युली सिटिंग अरेंजमेंट आहे बघा। सो जागोजागी सिटिंग केलेली आहे। त्यासोबतच ह्या बाजूला पूल एरिया आहे, सो ह्या बाजूला आहे लॉन एरिया। सो इकडे तुम्ही लोक क्रिकेट, बॅडमिंटन वगैरे सुद्धा खेळू शकता। आणि ह्या बाजूला आपली सुंदर प्रॉपर्टी पॅलेसियो। सो आता आतमध्ये जाऊया आणि हर एक गोष्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो। सो आतमध्ये एंटर केल्यानंतर, अजून आपण आतमध्ये एंटर नाही केले, पण इकडे ह्या साईडला, लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता आहे टेबल टेनिस। इकडे सुद्धा तुम्ही टेबल टेनिस एन्जॉय करू शकता। लिव्हिंग रूम मध्ये तर सिटिंग अरेंजमेंट आहेच, पण त्यासोबतच बाहेर जो वेटिंग एरिया आहे तिकडे सुद्धा ह्यांनी सिटिंग अरेंजमेंट्स केलेले आहेत प्रॉपर। सो तुम्ही समजू शकता हर छोटी गोष्टी जी आहे ना, हर गोष्टीचं इथे नियोजन पद्धतशीर आहे एकदम भाई साहब, खूपच क्लास आहे। सो आता आतमध्ये जाऊया आणि ही कंप्लीट टूर ह्या प्रॉपर्टीची मी तुम्हाला देतो। चला। तर मित्रांनो, बाहेरून विला किती सुपर्ब आहे मी ते तर तुम्हाला दाखवलंय, पण आता आपण आतली टूर करून घेऊया। आणि खूपच ह्यूज आणि लक्झरियस प्रॉपर्टी आहे। सो चला। एंटर करताच आहे ना तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, सोफा सिस्टम आहे, त्यासोबतच त्यांनी तिथे टीव्ही सुद्धा दिलेला आहे आणि सोबतच साऊंड सिस्टमची सुद्धा सोय आहे। आणि माझ्या राईट साईडला आहे इकडे हे बघा स्नूकर टेबल म्हणू शकता किंवा मग हेडबॉल पूल। आणि खूपच सुंदर, इवन तुम्ही पाहू शकता इकडचं जे ॲम्बियन्स आहे ना तो पण एकदम सुप्रीम आहे, सही आहे एकदम। इथे एंटर केल्यानंतर ह्या बाजूला आहे इकडे डायनिंग टेबल। सो पूर्ण डायनिंगचा सेटअप इथे आहे। माझ्या लेफ्ट साईडला तिकडे किचन एरिया आहे आणि ह्या बाजूला इथे कॉमन वॉशरूम सुद्धा दिलेला आहे। तर आता ग्राउंड फ्लोअरवरती आहेत ना टोटल 2 रूम्स आहेत, तर त्या 2 रूम्स पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया वरती, कारण तिथे पाहायला भेटणार आहेत आपल्याला 4 रूम्स। टोटल हा 6 BHK विला आहे। आपण आता लिव्हिंग एरिया पाहिला, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो 2 रूम्स। सो हा आहे फर्स्ट रूम आणि AC वगैरे सगळं काही आहे इथे। त्यासोबतच इथे समोर एकदम आहे ना लॅविश असा मिरर आहे, खूप सुंदर आहे। तुमच्या लगेजसाठी इथे तुम्हाला वॉर्डरोब दिलेला आहे, किंग साइज बेड आहे आणि खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे। इवन पर्सनल टीव्ही सुद्धा दिलेला आहे। सो हर गोष्टीची काळजी घेण्यात आलेली आहे। आणि आता लगेच वॉशरूम सुद्धा पाहून घेऊयात। तर आता मित्रांनो, रूम नंबर 2 पाहून घेऊया। ही सुद्धा रूम अगदी कोझी, कम्फर्टेबल आहे आणि त्यासोबतच इथे सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ज्या रूम्स आहेत ना तिथे तुम्हाला बेसिकच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत, जसं की AC आहे, त्यासोबतच मिरर दिलेला आहे, साईडला इथे टीव्ही दिलेला आहे आणि त्यासोबतच तुमचं लगेज वगैरे ठेवण्यासाठी वॉर्डरोब दिलेला आहे। सो हा रूमचं सुद्धा इंटेरियर खूपच क्लासी आहे। आता आपण जाणार आहोत इथून वरती आणि एखादा मूवीमध्ये जसे असतात ना भाई अशा क्रॉस, अशा स्टेअरकेसेस तशा इकडे बनवलेल्या आहेत। आणि मला तर असंच वाटतं की कुठच्या तरी मूवी मधला स्पेशली मी विला पाहायला आलेलो आहे। वरती आल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे जागोजागी पाहू शकता इंटेरियर वरती जे बारकाईने लक्ष दिलंय ना, इंटेरियरमुळेच तुम्हाला एकदम असा लॅविश एक्सपिरियन्स येऊन जातो। आणि आता वरती जाऊयात आणि पाहूयात ते जे 4 बेडरूम्स आहेत ते। चला। सो आता फर्स्ट फ्लोअर वरती आल्यानंतर
ह्या बाजूला 2 रूम्स आहेत आणि त्या साईडला सुद्धा 2 रूम्स आहेत. अँड जसं मी सांगितलं भाई इंटेरियर, वन मोर एक्झाम्पल, वॉल आहे इकडे, तर वॉलवरती सुद्धा कुठे फ्रेम्स आहेत, कुठे कोट्स आहेत, तर कुठे कुठे तुम्ही पाहिलं ना तर काय काय ठिकाणी अशा राऊंड प्लेट्स आहेत, त्याच्यावर सुद्धा अशी मस्त वेगवेगळी ग्राफिटी वगैरे बरंच काय काय आहे जे तुम्ही इथे आल्यावरती पाहू शकता. त्याच्यामुळे आल्यावरतीच तुम्हाला इथे एंटर केल्यावरती लॅविश एक्सपिरियन्स येऊन जातो. आता ही आहे रूम नंबर 3. सो रूम्स ज्या आहेत ना त्या सगळ्या ऑलमोस्ट सेम आहेत. आता कोझी कम्फर्टेबल बेड, किंग साईज बेड आहे, त्यासोबतच AC आहे, त्यासोबतच ह्या रूमला मस्त कलर दिला. मला स्पेशली इकडचा कलर आवडला. वॉर्डरोब आहे, इकडे TV दिलेला आहे आणि मिरर सुद्धा आहे. आता लगेच इकडचं सुद्धा वॉशरूम पाहून घेऊ. सो ही आहे आता रूम नंबर 4. सेम म्हणजे जी सर्व रूम्स आहेत ना त्या सर्व रूम्स तुम्हाला ऑलमोस्ट सेम पाहायला भेटतील. सर्व ॲम्युनिटीज जसं मी सांगितलं की TV, मिरर ह्या सर्व रूम्समध्ये. सो मी आता पुन्हा पुढे रिपीट नाही करत. त्यासोबतच हा फर्स्ट फ्लोअरवरती ज्या ज्या रूम्स आहेत तिथे अटॅच्ड गॅलरी सुद्धा आहे. सो इथून सुद्धा तुम्ही छान व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर रूम नंबर 4 तर पाहिली, पण ह्या रूममध्ये हॉट टब दिलेला आहे. सो इथे आहे बाथटब, त्यासोबतच इथे आहे ग्लास वॉशरूम, त्यासोबतच इथे आहे वॉश बेसिन आणि तिथे कमोड. तर आता जी मी तुम्हाला रूम दाखवतोय ती आहे रूम नंबर 5 आणि खूप सुंदर आहे. इवन तुम्ही पाहू शकता रूममध्ये जे कलर्स आहेत ना ते सुद्धा असे रिच फील करवत आहेत. बाकी ॲम्युनिटीज जे आहेत ते सर्व कॉमन आहेत, AC, TV, मिरर, वॉर्डरोब. येस, बट ह्या रूमला सुद्धा बाथटब अटॅच्ड आहे. आणि मित्रांनो ह्या रूमला सुद्धा ना हे बघा बाहेर गॅलरी आहे. इकडे सध्या लॉक लावलाय सो मी तुम्हाला दाखवू नाही शकत, पण ह्यूज ह्या रूम नंबर 5 ला ह्यूज अशी मोठी अशी गॅलरी आहे. तर आता ही आहे तुमच्यासमोर रूम नंबर 6 ची टूर. सो ऑब्व्हियसली जसं मी सांगितलं बाकी सर्व गोष्टी जसं की मिरर हे ते सगळं कॉमन हर रूममध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तसंच ह्या रूममध्ये सुद्धा आहे. रूम्स तर मी तुम्हाला दाखवले, पण आता तुम्हाला अजून एक गोष्ट राहिलेली दाखवायची ती म्हणजे गॅलरी. पाऊस थांबायची वाट बघत होतो पण पाऊस काहीच थांबत नाही आहे. बट येस, खूप ह्यूज गॅलरी आहे. बघा मोठी गॅलरी आहे इकडे आणि सुंदर आहे. तर चिल करू शकता असा हा स्पेस आहे. त्यासोबतच इथून कनेक्ट केलेला आहे, लॅडर आहे वरती जाण्यासाठी. वरती सुद्धा टेरेस आहे आणि इथून आता थोडं लाईट्स वगैरे ऑन झाले की तुम्हाला नाईट ॲम्बियन्स सुद्धा दाखवते. ड्रोन ॲक्च्युली मला फ्लाय करायचं होतं पण नाही पॉसिबल झालं बिकॉज पाऊस थांबलाच नाहीये. नंतर एवढा पाऊस पडतोय. शॉर्ट नोटीसवरती हे माझं शूट अचानक ठरलं, तर मी म्हटलं की तुम्हाला एक लॅविश जर प्रॉपर्टी बघत असाल लोणावळ्यामध्ये तर इकडे तुम्ही नक्कीच हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. तो लिव्हिंग एरियामध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट राहिली सांगायची. हे बघा इथे बरेच सारे इंडोर गेम्स आहेत. सो जसं की कॅरम आहे, त्यासोबतच इथे बरेच सारे गेम्स आहेत. आता ल्युडो आहे, चेस आहे, पोकर सेट सुद्धा आहे. भाई साहब नेक्स्ट लेवल. इथे सुद्धा टेबल टेनिसच्या बॅट्स आहेत. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे करायला. बॅडमिंटन आहे आणि खाली हे बघा प्रॉपर क्रिकेट सुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. सो आय होप तुम्हाला पूर्ण विलाची टूर मी दिलेली आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल आणि क्लास प्रॉपर्टी आहे आणि ह्याचे जो बजेट आहे तो सुद्धा ऑब्व्हियसली एकदम हाय आहे बिकॉज लक्झरियस कॅटेगरीमध्ये हा संपूर्ण विला येतो. तुमचं जर कॉर्पोरेट इव्हेंट असेल किंवा मग गेट टुगेदर वगैरे असेल ना तरी सुद्धा तुम्ही इकडे बुकिंग करू शकता. तर आता मी तुम्हाला इकडचे पॅकेजेस कम्प्लिटली एक्सप्लेन करतो. तर इकडे जे पॅकेजेस आहेत ते तुम्ही जर वीकडेजमध्ये येत असाल मंडे टू थर्सडेमध्ये तर त्याचे चार्जेस आहेत 40,000 रुपीज. येस 40,000 40,000 अप टू 15 गेस्टसाठी. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इथे फ्रायडेला किंवा मग संडेला चेक इन करत असाल तर मग त्याचे चार्जेस आहेत 50,000 रुपीज अप टू 15 गेस्टसाठी म्हणजे 15 लोकांसाठी. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही येत असाल इथे सॅटर्डेला जर तुम्ही बुकिंग करत असाल तर त्याचे चार्जेस आहेत 75,000 रुपीज आणि हे सुद्धा अप टू 15 गेस्टसाठी आहे. हां, तुम्हाला इकडे डिपॉझिट सुद्धा पे करावं लागतं सुरुवातीला बिकॉज प्रॉपर्टी डॅमेज वगैरे काही असेल तर त्यासाठी ते चार्जेस आहेत 10,000 रुपीज. आणि जर तुम्हाला किचन यूज करायचं असेल, तुम्ही स्वतः इथे फूड अरेंज करणार असाल, स्वतःचं बनवणार असाल तर मग किचन चार्जेस आहेत 3,000 रुपीज. आणि हा तुम्हाला शेफसुद्धा तुम्ही स्वतःचा आणू शकता, तेच काही इश्यू नाही आहे. पण जर तुम्हाला शेफ पाहिजे की ह्यांनी प्रोव्हाइड करून दिला पाहिजे तर मग त्याचे चार्जेस सुद्धा सीझन वाईज आहेत. पर डेचे 5,000 to 6,000 रुपीज चार्जेस आहेत शेफचे. मी कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीचे डिटेल्स हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, नक्की चेक करा. आणि आता पावसाला सुद्धा जोर आलेला आहे सो मी हा व्हिडिओ इकडेच संपवते. काही डिटेल्स कळाले नसतील तर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्कीच दिलेली असतील किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता, मी नक्कीच तुम्हाला आन्सर करेल. तर आता पाऊस सुद्धा वाढलेला आहे, व्हिडिओ इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.